तारीख 7 जुलै 2024। 13 जुलै पर्यंत राज्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून मराठा आरक्षण दिलं नाही तर राज्यात 288 जागा लढवणार किंवा 288 उमेदवार पाडणार असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीत दिला। कट टू तारीख 11 ऑगस्ट 2024। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास समाजाची ताकद असलेल्या 113 ठिकाणी तुमचे आमदार पाडणार असा इशारा सातारा येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। कट टू 13 ऑगस्ट 2024। सरकारनं आरक्षण न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 288 जागा लढवून आम्ही आमचे सरकार बनवू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीमध्ये केली। यानंतर कट टू 29 नोव्हेंबर 2024। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर जोरात चालला होता। याचा अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसला होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं जरांगे पाटील यांच्या बदलत्या भूमिकांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। अखेर आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं व मराठा आरक्षण चळवळीतील सर्व उमेदवारांनी अर्ज काढून घेण्याचं आवाहन केलं। तसेच निवडणुकीत कोणाला निवडून आणा किंवा पाडा अशी भूमिका घेण्याची इच्छा नाही असंही सांगितलं। मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। म्हणूनच जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार का घेतली, मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेत का की त्यांची काही समीकरणं जुळनाशी झालीत, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा केली होती। मात्र उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्रपक्षांची यादी आली नसल्यानं आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे एका जातीवर लढणं शक्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय। या नव्या भूमिकेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की ही माघार नाही तर गनिमी कावा आहे। मराठा समाजाचा उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे एका जातीवर लढणं शक्य नाही, पण मराठा समाजाचं आंदोलन सुरूच राहणार आहे। मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करणारच। मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेताना 5 गोष्टी नमूद केल्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट अशी की एका जातीवर जिंकणं शक्य नाही, आपली फसगत होईल। दुसरी गोष्ट अशी की याला पाडा त्याला पाडा म्हणण्याची माझी इच्छा नाही, कारण कोणीही आपल्या कामाचं नाही। तिसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा। चौथा मुद्दा असा की कोणाला पाडायचं कोणाला आणायचंय समाजानं ठरवावं। पाचवा मुद्दा असा की ज्याला मतदान करायचं आहे त्या उमेदवाराकडून मराठा आरक्षणासंदर्भात लिहून घ्यावं। काल रात्री मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी 10 ते 15 मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करणार असल्याचं घोषित केलं होतं, तर काही मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडायचे आहेत असं सांगितलं होतं। मात्र आज सकाळी त्यांनी ही भूमिका मागे घेत निवडणुकीत उतरणार नसल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना ते म्हणाले, रात्री 10-1 हजार मराठा बांधव होते, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली। एका जातीवर निवडणूक लढवायची का यावर चर्चा झाल्यानंतर ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही असं ठरवण्यात आलं। राजकारण आपला खानदानी धंदा नाही, आपली फसगत होईल, लोक आपल्यावर हसतील, त्यामुळे सगळ्या बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत। शिवाय राज्यातील कोट्यावधी मराठा एक आहेत, निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी आमचा प्रभाव कायम राहणार आहे। दलित मुस्लिम मराठा समीकरण जुळून आलं असतं तर राज्यात आमचे 5-10 मुस्लिमांचे 4-5 दलितांचे आमदार झाले असते, पण ते शक्य झालं नाही। आम्ही माघार घ्यायची असती तर पहाटे 5 वाजेपर्यंत बसलोच नसतो। याला माघार म्हणत नाही, याला थोडक्यात गनिमी कावा म्हणा। महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोन्हीकडचे नेते हे सारखेच आहेत, त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा असं देखील म्हणत नाही। केवळ माझं आंदोलन सुरू राहणार आहे, आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांनी सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। महायुतीचे व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत स्वागत केलं आहे।
तर अनेकांनी या निर्णयाचा महाविकास आघाडीला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेत का असा प्रश्न काही जण उपस्थित करतायत। अशी चर्चा होण्यामागची कारणं काय आणि त्यामध्ये तथ्य किती हे आपण आता जाणून घेऊया। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण चळवळीतील उमेदवार दिल्यास माहितीच्या विरोधी मतांमध्ये फूट पडते आणि याचा थेट लाभ सत्ताधारी महायुती सरकारला होईल अशी राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा होती। महायुतीच्या विरोधी मतांचं ध्रुवीकरण सत्ताधाऱ्यांना फायद्याचं ठरलं असतं। यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करू नयेत असा महाविकास आघाडीचा त्यांच्यावर दबाव होता असं बोललं जात आहे। या दबावापोटीच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिवाय अनेकदा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याची टीका अनेकदा झाली होती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीच्या दबावाला बळी पडले का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला काल रात्री मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीचे काही उमेदवार पाडण्याचा इशारा दिला होता। आज या इशाऱ्यावरूनही जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे, तसेच आपली कोणाला पाडायची किंवा कोणाला पाठिंबा द्यायची इच्छा नाही असं सांगितलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची महायुतीच्या विरोधातली तिकट भूमिका ही मावळली असल्याचं दिसून येत आहे। मागील लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी लाभ झाल्याचं दिसून आलं होतं। मनोज जरांगे पाटील यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा निर्मितीमध्ये अनेकदा लाभदायक ठरली आहे। त्यामुळे जरांगे पाटील आज महायुतीच्या विरोधातही फारसे आक्रमक असल्याचं दिसत नाही। या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाचे इतरही काही महत्वाचे कंगोरे समजून घ्यावे लागतील। मनोज जरांगे पाटील यांना मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी न आल्यामुळे मराठा समाजासोबत दलित आणि मुस्लिम मतांचं होणार एकत्रीकरण अशक्य दिसत होतं। महाराष्ट्राचं राजकारण बहुजनवादी असल्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम यासह इतर समाज घटकांची गोळाबेरीज निवडणुकीमध्ये महत्वाची ठरत असते। या बेरजेच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील कमी पडल्यामुळे उमेदवारी जाहीर करणं हे निवडणुकीमध्ये अडचणीचं ठरलं असतं। याशिवाय निवडणुका म्हटलं की प्रचंड आर्थिक खर्च आणि नियोजन महत्वाचं असतं। मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात जनमत आणि मनुष्यबळ दिसत असलं तरी जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागणारे बहुतांश उमेदवार हे नौके आणि विस्थापित तसेच वंचित पार्श्वभूमी असलेले होते। त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडीच्या आर्थिक दृष्ट्या ताकदवान असलेल्या आणि सामदाम दंडभेद अशा सर्व नीतींचा वापर करण्यात माहीर असलेल्या उमेदवारांपुढे जरांगे पाटलांचे उमेदवार टिकू शकणार का हा सुद्धा प्रश्नच होता। शिवाय जरांगे पाटलांकडे महाराष्ट्र, जिल्हा किंवा तालुका पातळीवर संघटनात्मक बांधणीचा अभाव दिसून येतो। एवढ्या कमी वेळात उमेदवार जाहीर करणं, त्यांची प्रचार यंत्रणा राबवणं यासाठी आवश्यक असलेलं संघटनात्मक बळ उपलब्ध नसल्यामुळे जरांगे पाटील यांची झालेली अडचण दिसून येते। पण असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची चळवळ सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत। तसेच कोणी डिवचल्यास त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे त्या निवडणुकीनंतरही राज्यात मराठा आरक्षणाची धग मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सुरू राहील असं दिसत आहे। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले आहेत का? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेषभर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।